नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। शहीद प्रवीण जंजाळ यांच्या अंत्यसंस्कारात अक्षम्य चुका, अमरावतीच्या खासदारांनी अधिकाऱ्यांना झापले। शहीद प्रवीण जंजाळ अंत्यसंस्कार प्रकरण पोहोचले विधान परिषदेत, आमदार अमोल मिटकरींच्या प्रश्नांवर सरकारचे कारवाईचे संकेत। डाबके रोड रुंदीकरणासाठी अनेकांना नोटिसा, महापालिका प्रशासनाने पुन्हा दिले TDRचे चॉकलेट। गुडदी अल्पवयीन विद्यार्थी विनयभंग प्रकरणात शिक्षक निलंबित, चंद्रमणी चव्हाण विरोधात पोलिसात तक्रार देण्यास टाळाटाळ का? महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक कागदावरच, मुसळधार पावसानंतर अकोलेकरांनी स्वतःलाच वाचविले। आता सविस्तर बातम्या। मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या अंत्यविधीसाठी जिल्हा प्रशासनाने कुठलीच सोय केली नसल्याचा आरोप अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी लावला आहे। याविषयी त्यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला खडसावल्याची क्लिप व्हायरल होत आहे। नमस्कार, ते शहीद झाला आहे मुलगा आणि इथं तुमचं प्रशासन काहीच नाही, तुमची एक थोडी साधी काहीच व्यवस्था नाही आणि काही करायला तयार नाही। तुम्ही चुकीची गोष्ट आहे, तुम्ही तिथं फक्त खुर्चीवर आहात, इथं काहीही नाही। ऐका ना तुम्ही त्या तुमच्या RDCला विचारा, ते आता काहीच नाही केलं, तो बस रोडवर उभे होते फक्त ते, आणि इथं सगळे लोक स्वतः गिट्टी आणून राहिले, स्वतः सगळं करू राहिले। तुमच्या प्रशासनाचा काही तिथं शून्य हे नाही, सहभाग नाही, कुठलंच नियोजन नाही, काही नाही। अजून परत तुम्ही सांगता की आम्ही लक्ष ठेवू ना, हे चुकीचं आहे साहेब। एवढ्या एका शहीदाच्या प्रती एवढं प्रशासन तुमचं संवेदनशील शून्य आहे, हे मला समजत नाही कसं आहे। तर बोला तुमच्या RDC सोबत, बोला त्या सगळ्या यंत्रणेले। गेल्या 2 दिवसांपासून पाऊस होता, पण त्यामुळे शहीद जवानावर अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणी चांगले करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची होती। देशासाठी, देशाच्या नागरिकांसाठी, सुरक्षेसाठी प्रवीण जंजाळ यांनी बलिदान दिले। प्रवीण यांचे बलिदान सर्वोच्च असे होते। जिल्हा प्रशासनाचे अंत्यविधीचे सर्व नियोजन ढिसाळ स्वरूपाचे होते। त्यामुळेच अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांचा संताप झाला। त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले। त्यांचे हे खडसावणे योग्य देखील होते। केवळ सोपस्कार पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची उपस्थिती तेथे होती, हे देखील चूक होते। अशा प्रकारे जबाबदारी टाळत प्रशासनातील अधिकारी वागत असतील तर ते योग्य देखील नाही। प्रवीणचे बलिदान सर्वोच्च असताना जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च व्यवस्था करण्याची गरज होती। सैन्य दलातील काहींनी ढेसाळ नियोजनाविषयी नापसंती व्यक्त केल्याची माहिती आहे, पण याविषयी इतर कोणीच आवाज उठविला नाही। पण अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी अकोल्यात येत जिल्हा प्रशासनाच्या चुकीवर बोट ठेवत कर्तव्याची जाणीव करून दिली। हे नसे थोडके। भविष्यात अशा प्रकारच्या चुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी करणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या गावकऱ्यांनी जर हे केलं नसतं तर तुम्ही काय केलं असतं? मग प्रशासनाचं कर्तव्य असल्यानंतर का नाही केलं? करतोय सर, चुकीचं आहे, असं वागणं बरोबर नाही। सॉरी सर, फक्त तहसीलदार येऊन गेले फिरून गेले, काही दुसऱ्या कोणा अधिकाऱ्याचं, वरिष्ठ अधिकाऱ्याचं काम नाही। तुमचे कलेक्टर आले का, पाहून गेले का जागा वगैरे? एवढा जवान शहीद झाला आणि त्यांना नंतर त्याच्यासोबत बोलण्यानं जमत असते काय, की इथं व्यवस्था केल्याने जमत असते? कोणती आले प्रशासनाचं हे काम होतं, प्रशासनानं पूर्ण व्यवस्था करायला पाहिजे होती, पण तुम्ही काहीच व्यवस्था केली नाही 3 दिवसापासून। आज जे गावातले लोक आहेत ते गावातले ट्रक आणून राहिले, ट्रॅक्टर आणून राहिले, तुमची काही यंत्रणा आहे का? काही इथं स्वतंत्र व्यवस्था आहे का? तिथं काही करणारी यंत्रणा आहे काय? चुकीचं आहे, अतिशय एकदम निषेधार्ह बाब आहे। तुमचं या शहीदाच्या बाबतीत संवेदनशील नाही आणि तुमचा कलेक्टर तर बिलकुलच नाही। तुमच्या कलेक्टरचं पहिले काम होतं की इथं व्यवस्था करून देणं।
शहीद प्रवीण जंजाळ प्रकरणात जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांनी दाखविलेली असंवेदनशीलता विधान परिषदेत पोहोचली आहे। या प्रकरणात राज्य सरकारने चौकशीअंती कारवाईचे संकेत दिले आहेत। मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या अंत्यविधी प्रकरणात निष्काळजीपणा आणि असंवेदनशीलता दाखवणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत आवाज उचलला। त्यांनी राज्य सरकारला या सर्व प्रकरणात जंजाळ परिवाराने केलेल्या आरोपांची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी केली। ती मागणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य करत चौकशीअंती अकोल्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत। हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अत्यंत महत्त्वाचा आहे। अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना 6 जुलैला दहशतवाद्यांशी लढताना काश्मीरमधील कुलगाम येथे वीरमरण आले। गावालगतच्या मैदानावर त्यांना लष्करी इतमामात अंतिम निरोपण देण्यात आला, परंतु यावेळी स्थानिक जिल्हा प्रशासन अतिशय असंवेदनशील वागल्याचा आरोप शहीदांचे नातेवाईकांनी व प्रत्यक्षदर्शींनी केला आहे। देशासाठी वीरमरण झालेल्या शहीदाची अशी अवहेलना होत असेल तर ते पुरोगामी महाराष्ट्राला भूषणावह नाही। तरी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे मी आपणास विनंती करतो की या कामात कुठे आणि कुणाकडून दिरंगाई झाली याची सखोल चौकशी करून तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी जर यामध्ये चूक केली असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मी आपल्याला सभागृहात याद्वारे करीत आहे। आणि जिल्हाधिकाऱ्यांना याच्याबद्दल तातडीने खाली उतरल्यानंतर फोनने मी सांगेन की याच्यामध्ये म्हणजे मुळात नातेवाईकांकडून ऐकलं पाहिजे की काय काय झालं आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या चुकीचं स्वरूप पाहून त्याप्रमाणे शासन केलं जाईल। गोरक्षण रोडवरील बॉटलनेक दूर करण्यासाठी TDR देण्याचे चॉकलेट महापालिकेने दिले होते। ते चॉकलेट गोरक्षण रोड वासियांना भेटलेच नाही। असे असताना आता हेच TDRचे चॉकलेट समोर डाबके रोडच्या दुकानदार व मालमत्ता धारकांना देण्याची तयारी सुरू झाली आहे। या TDR प्रकरणात नेमके कोण आहे हे शोधण्याची गरज आहे। काही वर्षांपूर्वी गोरक्षण रोडवरील बॉटलनेक दूर करण्यासाठी TDRचे चॉकलेट महापालिकेने दाखविले होते। जोर जबरदस्तीने काही मालमत्ता पाडल्या होत्या। अगदी तशाच प्रकारे TDRचे चॉकलेट समोर करत डाबकी रोडवर मालमत्ता पाडण्याचा उद्योग महापालिका लवकरच सुरू करणार आहे। तशा नोटीस काहींना देण्यात आल्या आहेत। त्या आधारे शहर मंजूर विकास योजनेच्या नावाखाली रस्त्याची रुंदी 18 मीटर करण्यासाठी 3 मीटर रस्ता रुंदी करण्यासाठी काहींना नोटीस देत महापालिका डाबकी रोड मोठा करणार आहे। यासाठी महापालिका विकास हस्तांतरणासाठी जाणीवपूर्वक मंजूर नकाशा मागत आहे। तो नसेल तर अतिक्रमणाच्या नावाखाली हे अनेक बांधकाम पाडण्याची तयारी महापालिकेत सुरू आहे। यामागे नेमके कोण आहे असा प्रश्न विचारला जात आहे। मालकी हक्काची कागदपत्रे, खरेदी खत आदींची मागणी महापालिकेने सुरू केली आहे। रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली डाबकी रोडवर पाडकाम महापालिका लवकरच सुरू करणार असून यात अनेकांच्या मालमत्तांना नक्कीच तडे जाणार आहेत। यात नेमका कोणाचा स्वार्थ आहे हे देखील तपासण्याची गरज व्यक्त केली जात आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या गुडदी येथील शाळेत एका शाळकरी मुलीसोबत पोषण आहार मदतनीस चंद्रमणी चव्हाण यांनी अनुचित प्रकार केला होता। या प्रकरणात जिल्हा परिषद CEO यांनी कारवाई करत शिक्षकांचे निलंबन तर केलेच आणि बदली देखील केली आहे। गुडदी येथील जिल्हा परिषद शाळेत शाळकरी विद्यार्थिनीसोबत अनुचित प्रकार घडला। या प्रकाराला सर्वस्वी शालेय पोषण आहार मदतनीस चंद्रमणी चव्हाण जबाबदार आहे। शाळेतील विद्यार्थिनीसोबत अनुचित प्रकार केला ही बाब वर्ग शिक्षक पंकज पुंडलिकराव तांबडे यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे घडलेली असल्याने सोमवारी त्यांना निलंबित करण्यात आले। इतकेच नाही तर त्यांचे मुख्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठोकबर्डी पंचायत समिती अकोट हे करण्यात आले। CEO यांच्या कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही। तसेच त्यांनी मुख्यालय सोडल्यास ती त्यांची गैरवर्तणूक ठरेल आणि त्यासाठी ते वेगळ्या शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र ठरणार आहेत। पुण्यात खासगी गाडीवर अंबर दिवा महाराष्ट्र शासन लिहित ती गाडी मिरविणाऱ्या परीक्षाधीन अधिकारी पूजा खेडकर यांची बदली वाशिम येथे झाली आहे। वाशिममध्ये त्यांची कारकीर्द कशी राहते हे पाहण्यासारखे असेल। खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी श्रीमती पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले
असे आरोप करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यात परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या श्रीमती पूजा खेडकर यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे। डॉक्टर पूजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। देशातील आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसह अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक बातम्यांसह व्यावसायिक, गृहिणी, तरुण, तरुणाई सर्वांच्या पसंतीचे, आपल्या हक्काचे एकमेव सायं दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट। सामान्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी मांडणारे, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असणारे, ग्रामीण प्रश्न असो वा महानगरातील प्रश्न, राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा विश्व असो की कृषी, प्रत्येक बातमीचं सडेतोड विश्लेषण। नियमित वाचा आपल्या परिसरातील घडामोडी, निर्भीड आणि निष्पक्ष असे दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला शहरात महापालिका अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न सोमवारी अनेकांना पडला। आज देखील सकाळी मुसळधार पाऊस आला, त्यात महापालिकेच्या ढिसाळ कारभाराची उजळणी झाली। मोठी उमरी आणि गुडदी रस्त्यावर नागरिकांची मोठी गैरसोय झाली। शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या मोठी उमरी आणि गुडदी रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते। इतकेच नव्हे तर रस्त्यावरील पाणी अनेकांच्या घरात शिरले आणि नागरिकांचे प्रचंड हाल झाले। मोठी उमरी भागातल्या अग्रवाल लेआउटमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त झाले होते। आपण पाहू शकता, इथे घरातील प्रत्येक खोलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचले। दरम्यान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नाल्याचे पाणी पूर्णतः रस्त्यावर वाहते आणि तेच पाणी या नागरिकांच्या घरात घुसते। या प्रकारानंतर अकोला महानगरपालिकेने केलेला नाले सफाईचा दावा या रस्त्यावर साचलेल्या पाण्याने पुसला गेला। महापालिकेचे ढिसाळ नियोजन या सर्व प्रकारात समोर आले असून मान्सूनपूर्व नाले सफाईत महापालिका पिछाडीवर गेल्याचे चित्र होते। दरवर्षीच आमच्या घरात पाणी येते, असं एवढं पाणी असते। घरी असतात नसतात, आम्ही एकटं दोघं मायलेचं घरी असतो। कालही आलं पाणी आणि आजही आला, तर आज तर जास्त आहे। आजच्या नाल्यातून येते, पूर्ण भरलं नाही मागचं साईडचं, तिकून ते पाणी थांबलं येते, आमचे सगळं पूर्ण घरात भरते आणि इकूनही गोम घी मिंचू असं लई इचू काटत आहे भेव आम्हाला। रस्ता आता ते पाणी काढायला किती भारी जाते, एवढं पाणी साफ करायला लागते, एवढं घर साफ करायला लागते। असं एकही रूम नाहीये की एकाही रूम मध्ये असं नाहीये की पाणी जात नाही म्हणून, पूर्ण 6च्या 6 रूम भरलेले आहेत आमचे। अकोट तालुक्यामध्ये आंबोडा व अकोलखेड येथील शेत शिवारात खोपडीमधील कुत्र्यांनी 6 जनावरे लचके तोडून ठार केली आणि 3 जखमी अवस्थेत दगावण्याच्या परिस्थितीत आहेत। अकोलखेड येथील काही कुत्रे हे आक्रमक झाले असून त्यांनी पाळीव जनावरांना हल्ला करणे, लचके तोडणे सुरू केले आहे। शेतकरी वर्ग जास्तीत जास्त शेतातच खोपडीत राहतात आणि जोडधंदा पशु जनावरे पाळतात। जनावरांचा जागेवरच भर दिवसा हिंसक कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना ठार केले। म्हैस व 1 बकरी त्यामध्ये बचावली। या घटनेमध्ये 1.25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। गाय व गोऱ्याचे दोन्ही जनावरांचे लचके तोडून गंभीर जखमी केले। दोन्ही पशु दगावण्याची शक्यता आहे। शेतातील गायीचे लचके तोडून 8 ते 10 कुत्र्यांच्या कळपाने जागेवरच ठार केले। आंबोडा वाई रस्त्यावर मोठ्या नीलगाईला सुद्धा याच कुत्र्यांनी शेतातच जागेवरच ठार केले। शेत शिवारामधील शेतकरी वर्ग व शेतमजूर तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात दहशतीच्या वातावरणाखाली भयभीत झाले आहेत। या हिंसक कुत्र्यांचा स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त लावावा अशी गावकरी ग्रामस्थ मागणी करीत आहेत। येथील शेतांनी माझे ढोरं होते, तर मी 12 वाजता घरी गेलो। 12 वाजता घरी गेलो, जेवण काम केलं आणि तिकून आलो तर माझ्या ढोराले चायला दिसलं, तर याची भरपाई शासनाने
ताबडतोब द्यावे. माझ्या शेतामध्ये बोकड्या, बकरी, म्हैस यांचं शुक्रवारी 5 तारखेला नुकसान झालेलं आहे. तरी वन्य प्राण्यांना नुकसान केलेलं आहे. तरी वन विभागाला माझी विनंती आहे की शासनाने पंचनामा करून मला 1.25 लाखाचं नुकसान भरपाई देण्यात यावी अशी माझी विनंती आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. विदर्भात सदैव अग्रेसर असलेले दर्शकांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज. 4.5 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज. RRC न्यूज या यूट्यूब चॅनलचे 1,60,000 सबस्क्रायबर. विदर्भ, महाराष्ट्रच नाही जगभरात RRC न्यूजचे लाखो दर्शक. RRC न्यूज, निपक्ष, निर्भीड चॅनल. सेवा आमची, करमणूक तुमची. तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर आजच सबस्क्राइब करा. आपल्या सर्वांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला महानगरपालिकेचा गलथान कारभार आहे. शहरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी दिल्यावरही मनपाची कुंभकर्णी झोप उघडत नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. मुसळधार पावसानंतर कौलखेड भागात या गोष्टींची प्रचिती येत आहे. शहरातील कपिल वस्तुनगर, आझाद कॉलनी, समतानगर, जिजाऊनगर भागातील नागरिकांनी भरतिया कारखान्याची आवारभिंत पाडण्याची अनेकदा मागणी केली होती, परंतु मनपातर्फे याबाबत कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. भरतिया कारखान्याची आवारभिंत बांधल्यामुळे या भागातील पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे पावसाचे पाणी भागात 3 ते 4 फूट पर्यंत थांबते. या भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी थांबल्यामुळे ते नागरिकांच्या घरात तुंबते आणि त्याचा फटका नागरिकांना बसतो. तसेच या भागातील नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त यांनी याबाबतीत गांभीर्याने दखल घेत भरतिया यांच्या कारखान्याची आवारभिंत पाडून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी होत आहे. हा नाला साफ करत लोकांना दिलासा देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गौरक्षण रोड से जो नाला है ये पूरा पानी इधर आता है. ये जो कंपाउंड वाल उठाई है भरते की ये इससे हमारे को बहुत तकलीफ है. इससे हमारे लोगों के घरों में पूरा पानी इसका पूरा लोगों के घरों में है. ये देखे होंगे आप लोगों ने कि इनका कैसा लोगों के घरों के अंदर पानी गया हुआ है. नगर पालिका ने इन्होंने थोड़ा ये इस पर तवज्जो देना चाहिए. भारतीय के कंपाउंड वॉल है, ताबड़तोड़ इसको तोड़ना चाहिए ताकि पानी लोगों के घर में ना घुसे. ये भारतीय के एक्शन लेना चाहिए. कमेटी ने बोलो, गवर्नमेंट ने बोलो, ताबड़तोड़ एक्शन लेना चाहिए कि लोगों के घर में पानी ना घुसे. मागील 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे. पण या आपत्तीतून नागरिकांनी स्वतःच पुढाकार घेत बाहेर येणे पसंत केले, कारण कुठेही महापालिका व आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी कर्मचारी फिरकलेच नाहीत. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या कठीण परिस्थितीला निपटण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे मान्सूनपूर्व नियोजन केले जाते. पावसाळ्यात अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. अनेक ठिकाणी पाण्यामुळे नागरिक अडकून पडतात. त्यांना घराबाहेर निघणे सुद्धा मुश्किल होऊन जाते. तसेच पावसाळ्यात महापालिका क्षेत्रांतर्गत अनेक जर्जर व धोकादायक इमारती कोसळल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळी महापालिकेचे स्वतःचे आपत्ती व्यवस्थापन पथक तयार ठेवणे आवश्यक असते. राज्यातील अनेक महापालिकांनी स्वतःचे आपत्ती निवारण कक्ष स्थापन केले आहे. त्यांचे टोल फ्री क्रमांक जाहीर केले आहेत. पण अकोला महापालिकेला याची कुठलीही गरज वाटत नसल्याचे दुर्दैवी चित्र अकोल्यात आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. शहीद प्रवीण जंजाळ यांच्या अंत्यसंस्कारात अक्षम्य चुका. अमरावतीच्या खासदारांनी अधिकाऱ्यांना झापले. शहीद प्रवीण जंजाळ अंत्यसंस्कार प्रकरण पोहोचले विधान परिषदेत. आमदार अमोल मिटकरींच्या प्रश्नांवर सरकारचे कारवाईचे संकेत. डाबकी रोड रुंदीकरणासाठी अनेकांना नोटिसा. महापालिका प्रशासनाने पुन्हा दिले TDRचे चॉकलेट.
गुडदी अल्पवयीन विद्यार्थी विनयभंग प्रकरणात शिक्षक निलंबित, चंद्रमणी चव्हाण विरोधात पोलिसात तक्रार देण्यास टाळाटाळ का? महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक कागदावरच, मुसळधार पावसानंतर अकोलेकरांनी स्वतःलाच वाचविले. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.